नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी असतात ज्या आपण रोज वापरतो, पण त्यांचे खरे गुणधर्म आपल्याला माहीतच नसतात. आज आपण अशाच एका पदार्थाबद्दल बोलणार आहोत, जो फक्त गोडव्यासाठी नाही तर आरोग्याचा एक खजिना आहे. हो, आपण बोलतोय खडी साखरेबद्दल. चला तर मग या गोड पदार्थामागची आयुर्वेदिक रहस्य जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर. जरा विचार करा. सर्दी खोकल्यापासून ते पचनाच्या त्रासापर्यंत अनेक गोष्टींवर गुणकारी ठरू शकणारी साखर. ही कल्पनाच किती भारी आहे, नाही का? आयुर्वेदानुसार खडी साखर हा फक्त एक गोड पदार्थ नाहीये, तर ते एक औषध आहे. आणि आज आपण तिचे हेच फायदे सविस्तरपणे बघणार आहोत. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. या भागात आपण हे समजून घेऊ की खडीसाखर म्हणजे नक्की काय, ती आपल्या नेहमीच्या साखरेपेक्षा वेगळी कशी आहे आणि आयुर्वेदात तिला एवढं महत्त्व का दिलं जातं. तर खडीसाखर, जिला आपण मिश्री म्हणूनही ओळखतो, ती उसाच्या रसाला शुद्ध करून नैसर्गिकरित्या स्फटिकांमध्ये तयार केली जाते. ही प्रक्रिया तिला आपल्या रोजच्या पांढऱ्या साखरेपेक्षा जास्त शुद्ध आणि सौम्य बनवते आणि म्हणूनच आयुर्वेद तिला एक औषध म्हणून बघतं. आता यातला सगळ्यात इंटरेस्टिंग फरक बघूया. आयुर्वेद काय म्हणतं की खडीसाखरेचा गुणधर्म हा शीतल आहे, म्हणजे ती शरीराला थंडावा देते. ती शरीरातली उष्णता आणि पित्त कमी करते. याउलट आपल्या नेहमीच्या साखरेत असे कोणतेही औषधी गुणधर्म आढळत नाहीत. त्यामुळे जिथे साधी साखर कधीकधी त्रासदायक ठरू शकते, तिथे खडी साखर फायदेशीर ठरते. आता पुढे जाऊन बघूया की या गोड खड्यांमध्ये आपल्या आरोग्यासाठी नक्की कोणती गुपितं दडलेली आहेत. तिच्यात असे कोणते पौष्टिक घटक आहेत जे तिला इतकं खास बनवतात. बघा, खडीसाखर प्रामुख्याने कर्बोदकांपासून बनलेली असते, जी आपल्या शरीरासाठी थेट इंधनाचं काम करतात आणि आपल्याला झटपट एनर्जी देतात. यात कॅल्शियम आणि लोहासारखे खनिज पदार्थ अगदी नावापुरते असले तरी तिची खरी ताकद आहे तिच्या नैसर्गिक शीतल गुणधर्मात. हाच गुण तिला बाकी गोड पदार्थांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवतो. आणि आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या आणि रंजक भागाकडे. खडीसाखरेचे हे सगळे गुणधर्म आपल्या शरीराला नेमका कसा फायदा पोचवतात. सर्दी खोकल्यापासून ते अगदी थकव्यापर्यंत ती कशी उपयोगी पडते ते आता बघूया. हवामान बदललं की किंवा थंडीत घसा धरणं, खवखवणं हे अगदी कॉमन आहे. हा त्रास छोटा वाटत असला तरी तो खूपच इरिटेटिंग असतो. अशावेळी खडीसाखर एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. तिचे स्निग्ध आणि गोड गुणधर्म घशातला कोरडेपणा कमी करतात, खवखव शांत करतात आणि कफ पातळ व्हायलाही मदत करतात. म्हणूनच तर अनेक जण तोंडात खडीसाखरेचा खडा ठेवून तो हळूहळू चघळतात. काहीतरी मसालेदार खाल्ल्यावर किंवा ताणामुळे अनेकांना छातीत जळजळ आणि पित्ताचा त्रास जाणवतो. आपण यालाच ॲसिडिटी म्हणतो, ज्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. आणि इथेच खडीसाखरेचा तो शीतल गुणधर्म जादू करतो. ती पोटातल्या अतिरिक्त ॲसिडला शांत करते आणि पचन सुधारायला मदत करते. म्हणूनच जेवणानंतर बडीशेपसोबत खडीसाखर खायची पद्धत आहे, जी पचनासाठी खरंच खूप फायदेशीर ठरते. दिवसभराच्या धावपळीनंतर किंवा एखाद्या आजारपणातून उठल्यावर शरीरातली सगळी ताकद संपल्यासारखी वाटते. अशावेळी एकदम थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. अशा स्थितीत खडीसाखर एक नॅचरल एनर्जी बूस्टर म्हणून काम करते. तिच्यातला ग्लुकोज रक्तात पटकन शोषला जातो आणि शरीराला लगेचच ऊर्जा पुरवतो, ज्यामुळे थकवा दूर होऊन एकदम फ्रेश वाटतं. चला तर मग आता हे सगळे फायदे मिळवण्यासाठी खडीसाखरेला आपल्या रोजच्या आयुष्यात कसं वापरायचं याच्या काही सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहूया. खडीसाखर वापरणं खूपच सोपं आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मिसळून प्या. घशाला आराम मिळतो आणि झोपही छान लागते. औषधी काढ्यांमध्ये वापरल्यास काढ्याची कडवट चव कमी होते आणि त्याचे गुणधर्मही वाढतात. आणि हो, जेवणानंतर बडीशेप सोबत खाणं हा तर उत्तम मुखवास आहेच, पण पचनालाही मदत करतो. आता आपण जवळजवळ समारोपाकडे आलो आहोत. आपण जे काही शिकलो त्याचा सार पाहूया. आणि हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवूया, जी प्रत्येकाने पाळायलाच हवी. हे बघा, हे लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. खडीसाखर कितीही नैसर्गिक आणि फायदेशीर असली तरी ती शेवटी साखरेचाच एक प्रकार आहे. त्यामुळे ती रक्तातली साखरेची पातळी वाढवू शकते. म्हणूनच मधुमेहींनी खडीसाखरेचं सेवन करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर खडीसाखर म्हणजे निसर्गाने दिलेलं एक असं वरदान आहे, जे आपल्या जिभेला गोडवा तर देतच, पण त्याचबरोबर आपल्या आरोग्याची काळजीही घेतं. गोडवा आणि आरोग्य यांचा हा एक सुंदर संगम आहे, खरंच.
जाता जाता एक विचार करूयात. खडीसाखरेप्रमाणेच आपलं स्वयंपाकघर अशा अनेक औषधी खजिन्यांनी भरलेलं आहे. हळद, आलं, दालचिनी या प्रत्येकाची एक वेगळी आरोग्यदायी कहाणी आहे. कदाचित पुढच्या वेळी आपण अशाच एखाद्या मसाल्याच्या पदार्थाचं रहस्य उलगडू. काय वाटतं?